आंबोली घाटा दिल्यासारख्या वाटतात. नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज आम्ही जात आहोत हिरंब धबधबा पाहण्यासाठी. हा धबधबा आहे कुडाळ तालुक्यातील हळदीचे नेरूळ या गावातील पालमळे या वाडीमध्ये. या धबधब्याला इरम धबधबा असे देखील म्हटले जाते. गेले काही दिवस या धबधब्याविषयी फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर बरीच चर्चा पाहायला मिळत होती आणि म्हणूनच हा धबधबा नेमका कसा आहे हे पाहण्यासाठी मी आणि माझे काही मित्र हा धबधबा पाहण्यासाठी जात आहोत. चला तर मग आमच्यासोबत हिरंब धबधबा बघायला. आंबोली घाटा दिल्यासारख्या वाटतात. ह्या देऊ इथं गाडी लाव गई रे. खरंच गाडी लाव गई. वेळ असलो तर मित्रांनो, हा आहे हळदीचे नेरूळ या गावातील पालमळे या वाडीतील शेवटचा स्टॉप. या मंदिराजवळ आपल्या गाड्या पार्क करून धबधब्याच्या दिशेने जावं लागतं. हे मंदिराच्या पाठीमागे धबधब्याकडे जाणारी वाट आहे. तर अशी जंगलातून वाट काढीत धबधब्याच्या दिशेने जावं लागतं. आणि मित्रांनो, पाहू शकता या ठिकाणी हळदीचे नेरूळ या गावातीलच काही पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी जात आहे. आणि समोर तुम्ही हा धबधबा पाहू शकता. हिरंब धबधब्याजवळ आम्ही आता पोहोचलो आहोत. आणि मित्रांनो, समोर तुम्ही या फेब्रुवारी महिन्यात सुद्धा ओसंडून वाहणारा हा धबधबा पाहू शकता. हा धबधबा पाहून मन अगदी प्रसन्न होतं. या ठिकाणी बघू शकता मस्तपैकी पाण्याचा फवारा या ठिकाणी उडत आहे. आणि मित्रांनो, आहे राजू जो जेवणासाठी आता पाणी घेऊन जात आहे या धबधब्यावरून. बघू शकता धबधबा थंडगार पाणी आहे धबधब्याचं, थंडगार. मित्रांनो, कडाक्याच्या उन्हात सुद्धा या धबधब्याचं पाणी मात्र अत्यंत थंडगार आहे. सध्या जरी या धबधब्याचं पाणी एवढंच असलं तरी मित्रांनो विचार करू शकता की पावसात या धबधब्याला किती प्रचंड पाणी असेल. नमस्कार. मी हळदीचे नेरूळवरून मी सावंत गुडियेकर म्हणून मी बोलतो आहे. ते सध्या मी ते आमच्या गावचे हळदीचे नेरूळ वाडी पालमळे इथे आपला इरम धबधबा म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. आता ह्या वर्षीच आम्ही तो प्रसिद्ध केला. ह्याच्यापूर्वी लोकांना माहिती होतं पण तेवढं प्रसिद्ध झालं नव्हतं. पण आता हे काही ग्रामस्थ लोक होते, चांगले सुशिक्षित नोकरदार वगैरे सगळे रिटायर झाले, त्यांचे हा विषय ज्यावेळी हा निघाला की हा इरम धबधबा वगैरे आहे. पहिलं सुरुवातीला आमची मराठी शाळा शिक्षक आमचे ते म्हाडकुर गुरुजी त्यांच्यानी इथे मुलांना वनभोजनासाठी आणलं. त्याच्यानंतर हे प्रसिद्ध झालं सगळं की बुवा इथे धबधबा आहे, हे आहे, ते आहे. त्याच्यानंतर आम्ही आमच्या एक मंडळ स्थापन करून आम्ही इथे आलो. सगळे व्यवस्था केली इथे थोडीफार अशी. आणि आता बऱ्याच ठिकाणी ही प्रसिद्धी झाली. त्याचप्रमाणे ह्याच्यापुढे याच्यापेक्षा चांगली प्रसिद्धी होऊ दे आणि इथल्या लोकांना सगळं व्यवस्थित आपलं मार्गदर्शन लोक सांगू शकतात. पर्यटकांनी आता आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने यावं. आस्वाद घेण्यासाठी सर्व लोकांनी यायचं आनंदाने. इथे जरा शक्यतो आमचा हे देवस्थानिक भाग असल्यामुळे
इथे जरा म्हणजे साफसफाई वगैरे ठेवून साफसफाई ठेवणे किंवा इतर काय प्राशन वगैरे करायचं ते जरा थोडंसं कमी करायचं बरोबर. आणि जागा साफसफाई करून आपल्याला परत जायचं आणि सगळं व्यवस्थित आपलं हे करायचं. आणि इथे ह्याच्यावरती आमचं तांब्याची वाडी आहे. तांब्याच्या वाडीच्या धरणाचं पाणी थोडंसं येतंय आणि झरे पण आहे तिथे आणि बारमाही वाहत असतं. साधारण 80 ते 90 फुटावरनं पाणी वाहतंय असं अंदाजे. आणि इथले स्थानिक पालकर म्हणून आहेत. अधिक माहिती पाहिजे असेल तर ते पालकर मला चांगली माहिती सांगू शकतात. तुम्ही इथे आल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही इथे पर्यटनासाठी आला किंवा इथे ही प्रसिद्धी करण्यासाठी आला. असंच जिकडे तिकडे सगळीकडे आपलं आमच्या गावाची प्रसिद्धी होऊ दे. आणि ह्या पर्यटनासाठी जी काय सुधारणा पाहिजे किंवा इथे काय आपल्याला वाटेचा प्रश्न आहे, वाटेचा प्रश्न आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या इथे गव्हर्नमेंट मार्फत नाम फलक वगैरे लावणे, इतर काही गोष्टी आहेत, गव्हर्नमेंटच्या काही सुविधा आहेत त्या पण सगळ्या आपल्याला लोकांना मिळून जाणे. आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांना हे फॉरेस्ट आहे ना, वन खात्याच्या खाजगी थोडंसं फॉरेस्ट लागतं, थोडंसं प्रायव्हेट मध्ये पण आहे. आणि ह्याच्यापेक्षाही पलीकडे तिकडे एक धबधबा आहे, मोठा आहे तिथे त्या डोंगराच्या साईडला. त्यामुळे सगळ्यांनी इकडची जेवढी पर्यटन आहे ते अजून आपण हे करू शकतो, दाखवू शकतो. इथले स्थानिक लोक आहेत ते. ठीक आहे, एवढंच. धन्यवाद. आपण आमच्याशी बोलला त्याबद्दल आपला कोकणी माणूस युट्यूब चॅनल तर्फे आपले खूप खूप आभार. ओके, धन्यवाद. झालं त्यांना सांग जेवला या तांब्याच्या वरच्या धरणातच पाणी आहे. आणि थोडेसे पाणी झरे काढले काय सरळ एक मळी गावली काय धराना आहे, धराना पाणी आहे, मळी एक काढलेला धराना. आणि आपल्याकडे केव्हा तरी बघा पावसात नदीचं पाणी तांबडा लागलं असतं. इकडे पाऊस लागला की नाही ह्या पाणी तिकडे जातं. पाऊस नसताना नदीत पाणी कसा भेळ खाल्ले मी आणि पाव वगैरे आणले. ते आता थोड्या वेळात पहिलं पाणी खूप नाही हा निखिल, पाणी खूप पाणी उडी मारूची पण नाही उभे राहा फक्त मुळात. मी काढते फोटो. आराड जरा धबधब्याखाली काही काळ आंघोळ केल्यानंतर सर्वजण जेवणाच्या तयारीला लागले. मुर्गी आता आम्ही कापणार आहोत. तर कोंबडा तर कापूचा हा, पण त्या जरा पायान गडबड केली. काय करतो आता आता पान बोळा केलो. नमस्कार मित्रांनो, कधीतरी या हिरंब धबधबा बघायला या. हा आमचा कूक आहे. मागं केलं म्हणे गडात राजू जयराव हे आमचे कूक आहेत बघा. ठेवायला कोथंबीर गावामध्ये आपला. अरे मुळात वर काढू काय सगळी घ्या. मरला
काहीतरी व्हिडिओ दाखवेन. जॉर्गो आणि मी ओके, भाकरी कोणी आणली? निखिल ने. निखिल. ओके ओके, व्हेरी गुड. तर ह्या मामाने आमका पाव दिलेलो हा. मामा दिसणार नाही खंय, तिकडे खडपाच्या आडोसा गरवले. बघा आमचं राजू, बघा आमचं माणूस चिकन बिकन बंद केलं तिने, बोला होते. स्वर्गीय सुखाची अनुभूती देणारे हे एक नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे मित्रांनो, तुम्ही पण नक्की या. हो जातो आता. आणि मित्रांनो, आता संध्याकाळचे 4:30 वाजले असून आम्ही देखील आता घरी जाण्यासाठी निघालो. चला तर तुम्ही देखील नक्की या धबधब्याला भेट द्या आणि मनसोक्त आनंद लुटा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.